Hello dear students, now we are going to start our 7th chapter and the name of chapter is wave optics. First of all, optics म्हणजे काय त्याविषयी आपण बोलूया. The optics is a branch of physics in which we study the light. अशी ब्रांच की ज्या ब्रांचमध्ये आपण लाईट विषयी स्टडी करतो. लाईट्स विषयी जे काही वेगवेगळे फेनोमेनॉन्स असतील, फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, आता नवीन फेनोमेना आपण बघणार आहोत इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, स्कॅटरिंग ऑफ लाईट, हे जे काही फेनोमेना असतील लाईटचे रिलेटेड, किंवा लाईट मीडियममधून कशा प्रकारे ट्रॅव्हल होते, तिची व्हेलॉसिटी काय असते, मीडियम जर चेंज झालं तर त्याचा लाईटच्या स्पीडवरती, व्हेलॉसिटीवरती काय फरक पडतो, या सर्व गोष्टींचं डिटेल स्टडी आपण ज्या ब्रांचमध्ये करतो फिजिक्सच्या, त्या ब्रांचला ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. बट आता आपल्याला चॅप्टर बघायचं आहे वेव्ह ऑप्टिक्स. आता वेव्ह ऑप्टिक्स ही एक ऑप्टिक्सची ब्रांच असणार आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करतो आणि लाईटला वेव्ह कन्सिडर करून लाईटच्या रिलेटेड जेवढे काही फेनोमेनॉन्स असतील ती सर्वच्या सर्व फेनोमेना आपण एक्सप्लेन करतो. मग अशी ब्रांच की ज्या ब्रांचमध्ये लाईटला वेव्ह असं कन्सिडर केलं जातं आणि वेगवेगळे फेनोमेना एक्सप्लेन केले जातात, त्या ब्रांचला म्हटलं जातं वेव्ह optics. The branch of optics which use the nature of light, which use wave nature of light to explain the optical phenomena is called wave optics. Optics ही wave optics ही optics ची ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करतो किंवा लाईटचं जे नेचर आहे ते नेचर आपण वेव्ह म्हणून कन्सिडर करतोय आणि लाईटचे रिलेटेड जेवढे काही फेनोमेनॉन्स असतील, जेवढे काही ऑप्टिकल फेनोमेनॉन्स असतील, ते फेनोमेनॉन्स आपण एक्सप्लेन करतो विथ द हेल्प ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट. सच ब्रांच ऑफ ऑप्टिक्स इज कॉल्ड ॲज वेव्ह ऑप्टिक्स. ओके, ॲक्च्युली ही ऑप्टिक्सची ब्रांच आहे आणि ऑप्टिक्स ही फिजिक्सची ब्रांच आहे. ऑप्टिक्स म्हणजे स्टडी ऑफ लाईट. ऑप्टिक्स म्हणजे स्टडी ऑफ लाईट. लाईटचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये करणार तिला आपण ऑप्टिक्स असं म्हणणार. आणि वेव्ह ऑप्टिक्स ही ऑप्टिक्सची ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये लाईटला आपण ॲज अ वेव्ह कन्सिडर करणार आहोत किंवा लाईटचं जे नेचर आहे ते नेचर आपण वेव्ह म्हणून कन्सिडर करणार आहोत. मग अशी जी काही ब्रांच आहे ऑप्टिक्सची तिला आपण वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणतोय. आता ह्या वेव्ह ऑप्टिक्सविषयी आणखी डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी ज्या 11th स्टँडर्डला आपण ऑप्टिक्सच्या रिलेटेड किंवा लाईटचे रिलेटेड जे चॅप्टर स्टडी केले त्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की लाईट इज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू द युनिफॉर्म अँड होमोजिनियस मीडियम. लाईट जर युनिफॉर्म होमोजिनियस मीडियममधून कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत असेल तर ती ऑलवेज स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. तुम्हा सर्वांना हे माहीतच आहे, याविषयी आपण भरपूर काही 11th स्टँडर्डला डिस्कस केलेलं आहे. द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड रे ऑफ लाईट. ज्या पाथने लाईट मीडियममधून ट्रॅव्हल होणार आहे, ज्या पाथने लाईट मीडियममधून प्रवास करणार आहे त्याला आपण रे ऑफ लाईट असं म्हणत असतो. त्याच्यानंतर ऑन इन्काउंटरिंग द इंटरफेस विथ अनदर मीडियम अ रे ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड ऑर change its direction and moves along the another straight line. आता राईटचे रिलेटेड जे दोन महत्त्वाचे फेनोमेनो आहेत जे इथून मागं आपण स्टडी करत आलो, त्यापैकी फर्स्ट फेनोमेनो असेल रिफ्लेक्शन, दुसरा फेनोमेनो असेल रिफ्रॅक्शन. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं, इथे एक डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं. जेव्हा आपण कुठलाही रे ऑफ लाईट एखाद्या अशा रिफ्लेक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट करणार आहोत त्यावेळेस त्या लाईटचा काही पार्ट सेम मीडियममध्ये पुन्हा बाउन्स बॅक होणार आहे. मग हा जो काही फेनोमेना आहे त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. बाउन्स बॅक ऑफ अ लाईट इन द सेम मीडियम बाय द रिफ्लेक्टिंग सरफेस और व्हेन द लाईट इज इन्सिडंट ऑन द रिफ्लेक्टिंग सरफेस इट गेट बाउन्स बॅक इन द सेम मीडियम. such phenomena is called reflection of light. and another one phenomena is the refraction. ज्यावेळेस लाईटला तुम्ही कुठल्या तरी एखाद्या सरफेसवरती इन्सिडंट करणार आहात की जो सरफेस सेमी ट्रान्सपरंट असेल किंवा ट्रान्सपरंट टू द लाईट रेडिएशन असेल, अशा सरफेसवरती लाईट इन्सिडंट केल्यानंतर ती लाईट त्या मीडियममध्ये एंटर करते. रिफ्लेक्शनमध्ये सेम मीडियममध्ये मीडियम चेंज होत नव्हतं, बट रिफ्रॅक्शनमध्ये मीडियम चेंज होत आहे आणि मीडियम चेंज होत असताना जो काय फेनोमेना होतो त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतोय. आणि रिफ्रॅक्शनमध्ये जो काय लाईट रे आहे तो रे बेंड होणार आहे टुवर्ड्स द नॉर्मल. आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं इन्सिडेंट रे हा वरती
डॉटेड लाईन दाखवलाय तो नॉर्मल आहे. अँड व्हेन लाईट रेज आर इन्सिडंट ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडंट ओ, देन द रिफ्रॅक्टेड रे इज बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. जो काही रिफ्रॅक्टेड रे आहे तो रे नॉर्मलकडे बेंड होईल किंवा तो नॉर्मलपासून दूरही जाऊ शकतो. दॅट इज डिपेंड ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती ते डिपेंड आहे मीडियमच्या, की लाईटचा रे नॉर्मलकडे बेंड होईल किंवा नॉर्मलपासून दूर जाईल. हे सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये 11th स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. बट आपण 11thला काय शिकलोय की लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन इन अ युनिफॉर्म होमोजिनियस मीडियम. अँड व्हेन लाईट इज इन्सिडंट on the refracting surface or semi-transparent surface, then some part of that light get reflected in the same medium, while some part is transmitted in another medium, and also the remaining part of the light it absorbed by the surface. लाईट जर इन्सिडेंट केली तर तिचा काही पार्ट रिफ्लेक्ट होणार आहे, काही पार्ट रिफ्रॅक्ट होणार आहे किंवा ट्रान्समिट होणार आहे, आणि काही पार्ट ॲब्सॉर्ब केला जाणार आहे. आता हे जे काही रिफ्लेक्शन आहे, ह्या रिफ्लेक्शनविषयी आणखी डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की रिफ्लेक्शनच्या बाबतीत जे काही इन्सिडंट रे असेल, त्याच्यानंतर नॉर्मल असेल, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे असतील, ह्या तीन गोष्टी ऑलवेज एकाच प्लेनमध्ये असतात. द रिफ्लेक्शन इज सच दॅट द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल टू बी to the boundary surface at the point of incident are in the same plane. म्हणजे ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत, इन्सिडंट रे असेल, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे आणि बाउंड्री सरफेसला ड्रॉ केलेला नॉर्मल, हे तिघं ऑलवेज एकाच प्लेनमध्ये असणार आहे. त्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल. इन्सिडंट रे आणि नॉर्मलमधला जो काही अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट असं म्हणतोय. तो अँगल तुम्हाला दिसणार आहे. नॉर्मल आणि इन्सिडंट रेमधला जो अँगल आहे या डायग्राममध्ये डॉटेड लाईनने नॉर्मल दिसतोय, इकडून आला इन्सिडंट रे. या इन्सिडंट रे आणि नॉर्मलमधला जो काही अँगल आहे आय, अँड दॅट आय इज ऑलवेज इक्वल्स टू द आर डॅश. दॅट मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, या सर्व गोष्टी आपण 11thला ऑलरेडी डिस्कस केल्या आहे. रिफ्लेक्शनच्या बाबतीत जर रिफ्रॅक्शनचा विचार केला तर रिफ्रॅक्शनमध्ये फॉर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट व्हाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम द मीडियम 1 टू द मीडियम 2. रिफ्रॅक्शन म्हटलं तर लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रान्समिट होणार आहे. म्हणजे लाईटचं जे काही प्रोपगेशन आहे ते फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम असणार आहे. हिअर वी कन्सिडर द मीडियम फर्स्ट अँड मीडियम सेकंड. फॉर द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट व्हाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम 1 टू द मीडियम 2, द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आर. रिफ्रॅक्शनचे ते लॉज आहे त्यापैकी फर्स्ट लॉ आहे द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल टू द बाउंड्री इज ऑलवेज इन द सेम मीडियम. सेम मीडियम नाही, सेम प्लेन. रिफ्लेक्शनच्या बाबतीत तीन गोष्टी सेम प्लेनमध्ये होता. पहिलं होतं इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. हे तिघं जण ऑलवेज एका प्लेनमध्ये होते. रिफ्रॅक्शनमध्ये ही सेम गोष्ट घडणार. इन्सिडंट रे, त्याच्यानंतर रिफ्रॅक्टेड रे आणि जो काही नॉर्मल ड्रॉन टू द बाउंड्री सरफेस असणार आहे, ह्या तीन गोष्टी ऑलवेज एका प्लेनमध्ये असणार आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शनचा सेकंड लॉ आहे n1 साइन आय इज इक्वल टू n2 साइन आर, वेअर आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, किंवा यालाच स्नेल्स लॉ असं म्हटलं जातं, की जो ऑलरेडी 11thला आपण डिस्कस केलेला आहे. आता ही जी काही डायग्राम आहे या डायग्राममध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणार आहोत. इन्सिडंट रे, when light is incident at the point O and that point O is called point of incidence, and normal drawn to the point of incidence is represented by the dotted line. dotted line ने आपण तो नॉर्मल दाखवलेला आहे. नॉर्मलच्या एका साईडला इन्सिडंट रे आहे, नॉर्मलच्या दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे आहे. मीडियम 1 मध्येच आपण विचार करतोय. एका बाजूला इन्सिडंट रे, दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्टेड रे. ज्यावेळेस तुम्ही लाईट इन्सिडंट करणार आहात त्यावेळेस ती सेम मीडियममध्ये, मीडियम 1 मध्ये पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे. इथं आय आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि आर डॅश आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शनचा पहिला लॉ आपल्याला सांगतोय की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर सेकंड लॉ आहे रिफ्लेक्शनचा
की ज्याच्यामध्ये 3 गोष्टी ऑलवेज एका प्लेनमध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसतं इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. हे जे काही तुमच्यासमोर स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या प्लेनमध्ये आहे. ओके. त्यानंतर रिफ्रॅक्शनचा जर विचार केला तर इन्सिडंट रे ॲज इट इज असणार आहे. बट जो काही रिफ्रॅक्टेड रे आहे तो रिफ्रॅक्टेड रे बेंड झाला आहे टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे इथं बेंडिंग ऑफ लाईट आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते ज्यावेळेस मीडियम चेंज होतं. वेन लाईट इज प्रॉपगेटिंग फ्रॉम वन मीडियम टू द अनदर मीडियम, देन लाईट गेट बेंड्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनमुळे लाईट बेंड होते आणि लाईट बेंड होऊन जो काही लाईटचा रे आहे तो रे रिफ्रॅक्टेड रे आपल्याला डायग्राममध्ये दिसतोय. तिथं जो काही नॉर्मल आहे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला जो अँगल आहे त्या अँगलला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर असं म्हटलेलं आहे. अगेन इथंही जे रिफ्रॅक्शनचे लॉज असतील त्यापैकी एक लॉ तर तो सेमच असणार आहे, अँगल ऑफ रे ऑफ इन्सिडंट, त्यानंतर रे ऑफ रिफ्रॅक्शन ऑर इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे ऑलवेज एका सेम प्लेनमध्ये असणार आहे. म्हणजे ज्या प्लेनमध्ये इन्सिडंट रे आहे, नॉर्मल आहे, त्याच प्लेनमध्ये रिफ्रॅक्टेड रे पण असणार आहे. ओके. त्यानंतर जो काही स्नेल्स लॉ आहे n1/n2 इज इक्वल टू साइन ऑफ आर अपॉन साइन ऑफ आय. यापूर्वी आपण तोच लॉ असा डिस्कस केला, n1 साइन आय इज इक्वल टू n2 साइन आर. थोडं इक्वेशन जर रिअरेंज केलं तर n1/n2 इज इक्वल टू साइन आर अपॉन साइन आय. आता ह्या सर्व ज्या काही गोष्टी असतील लाईटच्या रिलेटेड या सर्व आपण या अगोदरच डिस्कस केलेल्या आहेत. आता यानंतर ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये लाईट ॲज अ वेव्ह आपण कन्सिडर करणार आहोत आणि लाईटला वेव्ह कन्सिडर करून किंवा लाईटचं जे काही नेचर आहे ते नेचर वेव्ह कन्सिडर करून आपण सेम फेनॉमेना विथ द हेल्प ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन करणार आहोत. ओके. आता वेव्ह नेचर कसं कन्सिडर करायचं तर लाईट हे ड्युअल नेचर असते. लाईटला ड्युअल नेचर असते. एक लाईटला तुम्ही ॲज अ पार्टिकल कन्सिडर करू शकता ऑर ॲज अ वेव्ह कन्सिडर करू शकता. आता काही जे काही फेनॉमेनॉन्स असतील लाईक कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, यांच्यासाठी लाईटला आपल्याला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करावं लागतं. लाईट इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दॅट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज कार्पुस्कल्स. ते पार्टिकलला आपण कार्पुस्कल्स असं म्हटणार आहोत. आता सध्या हा जो काही पॉईंट आहे कार्पुस्कुलर थिअरी, हा पॉईंट आपल्याला सध्या आउट ऑफ सिलेबस असणार आहे. न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी असं म्हणून पॉईंट होता तो आउट ऑफ सिलेबस असणार आहे की जिथे तुम्ही लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्वांटम इफेक्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईट एक्सप्लेन करू शकत होता. बट आता जे काही इंटरफरन्स आहे, डायफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, हे पण फेनॉमेना लाईटचे रिलेटेडच आहेत. आणि हे फेनॉमेना एक्सप्लेन करण्यासाठी आपण लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करू शकत नाही. लाईटला पार्टिकल जर कन्सिडर केलं तर आपल्याला इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन सारखे फेनॉमेना एक्सप्लेन करता येत नाही. म्हणजे डिपेंडिंग ऑन द कंडिशन द नेचर ऑफ लाईट गेट चेंज. लाईटचं जे काही नेचर आहे ते नेचर चेंज होतं. कधी तुम्ही लाईटला पार्टिकल कन्सिडर करू शकता, कधी लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करू शकता. आणि लाईटला पार्टिकल कन्सिडर करून आपण स्कॅटरिंग, क्वांटम इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट यांच्यासारखे इफेक्ट एक्सप्लेन करू शकतो. बट त्याच लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करून आपण इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, रिफ्लेक्शन ॲज वेल ॲज रिफ्रॅक्शन पण एक्सप्लेन करू शकतो. ओके. म्हणजे लाईटला या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण ॲज अ वेव्ह कन्सिडर करणार आहोत. ओके. यानंतर आपण वेव्ह थिअरीचा लाईट ॲज अ वेव्ह काय असते, लाईट वेव्ह कोणत्या प्रकारची वेव्ह असते किंवा लाईट ॲज अ वेव्ह हा जो काही पॉईंट तुमच्या बुकमध्ये दिला आहे त्याविषयी थोडक्यात काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुमच्यासमोर ठेवलेत आहे की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. जी काही लाईट आहे ती लाईट मीडियममधून जर ट्रान्सफर होत असेल तर ती लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट केली जाते किंवा लाईटचं जे काही प्रॉपगेशन आहे ते प्रॉपगेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये होतं. मग लाईट जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपगेशनसाठी आपल्याला मीडियमची गरज पडत नाही, बरोबर आहे. फॉर द प्रॉपगेशन ऑफ लाईट मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी. हिन्स लाईट कॅन प्रॉपगेट थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. लाईट व्हॅक्यूममध्ये पण प्रॉपगेट होणार आहे. ओके. आता फर्स्ट कन्सिडरेशन आहे लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पहिले आपण म्हटलं लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. मग लाईट जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल तर ह्या वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोनही फील्डचे व्हायब्रेशन्स प्रेझेंट असतात. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह and these waves are transverse in nature and
consists of tiny oscillating electric magnetic field. This electric and magnetic fields are perpendicular to each other and to the direction of propagation of wave. That means if wave is traveling along the x-axis, if you consider a three axis x, y, z in Cartesian coordinate system, and then light is traveling along the x-axis, then the vibrations of magnetic field are along the y-axis and the vibrations of electric field are along the z-axis. That means the magnetic field and electric field are perpendicular to each other, as well as the magnetic field and electric field both are perpendicular to the direction of propagation of wave. Or we can say that if light is propagating along the x-axis, then the vibrations of electric field are along y-axis and vibrations of magnetic field are along the z-axis. Okay, this wave does not require any material medium for the propagation and can pass through the vacuum also. लाईटला आपण कन्सिडर केलंय ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईटला काय कन्सिडर केलंय ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, and the electromagnetic wave is the type of wave which does not require any material medium for the propagation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपगेशनसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज पडत नाही. म्हणून जी काही लाईट आहे ती जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल तर लाईट ही व्हॅक्यूम मधून पण प्रोपगेट होऊ शकते and light can pass through vacuum also. Now the next point is that the speed of light in the material medium is depend on the refractive index of the medium, which in turn depends on the permeability and the permittivity of the medium. लाईटची जी काही व्हेलॉसिटी आहे, लाईटचं जे काही स्पीड आहे पर्टिक्युलर मीडियममध्ये, ते लाईटचं स्पीड हे त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असतं. आणि जर मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असेल तर परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटीवरती पण लाईटचं स्पीड डिपेंड असणार आहे, बिकॉज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड्स ऑन परमिटिव्हिटी अँड परमिएबिलिटी ऑफ द मीडियम. परमिटिव्हिटी परमिएबिलिटी ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत मीडियमच्या आणि त्या दोन प्रॉपर्टीजवरती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड आहे. लाईटचं स्पीड पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड आहे. जर कुठल्याही मीडियममधून लाईट प्रॉपगेट होत असेल तर ती किती स्पीडने जाणार आहे हे त्या लाईटच्या त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असणार आहे. द स्पीड ऑफ लाईट इन द मटेरियल मीडियम इज डिपेंड्स ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विच इन टर्न्स डिपेंड्स ऑन द परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. अँड द नेक्स्ट पॉईंट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲक्च्युली काय असते? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रेशो असतो दोन गोष्टीचा. एक असणार स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज इक्वल्स टू द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करत असताना आपल्याला व्हॅक्यूममधलं लाईटचं स्पीड माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या मीडियममधलं लाईटचं स्पीड माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर त्या दोन लाईटच्या स्पीडचा आपण रेशो घेतला, न्यूमिरेटरला घेतलं स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि डिनॉमिनेटरला घेतलं स्पीड ऑफ लाईट इन दिस मीडियम, देन it gives the refractive index of that medium. That means the refractive index is equals to the speed of light in vacuum to the speed of light in the medium. The refractive index for vacuum is 1. Vacuum जर consider केला आपण, vacuum जर consider केलं तर the vacuum साठी refractive index is always equals to 1, and if we consider the air medium, then the refractive index of the air medium is approximately nearly equals to 1. Vacuum साठी exactly 1 असणार आहे refractive index आणि air medium साठी ती 1 च्या आसपास असणार आहे, approximately 1 असणार आहे. आता जी काही लाईट आहे जी आपण
नेकेड आईजने बघू शकतो, उघड्या डोळ्याने जी लाईट आपण ऑब्झर्व करू शकतो, पाहू शकतो, त्या लाईटची जी वेवलेंथ आहे, वेव आपण लाईटला कन्सिडर करतोय म्हटल्यानंतर वेवलेंथ त्या लाईटची असणार आहे. ती वेवलेंथ 400 ते 700 नॅनोमीटरच्या आसपास असते. द वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट इज इन बिटवीन 400 to 700 nanometer. And the last point is that we get the sensation of light when light enters in our eyes. एका पर्टिक्युलर रिजन मध्ये लाईट प्रेझेंट आहे असं आपण कधी म्हणू शकतो, ज्या वेळेस ती लाईट आपल्या आईज मध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये एंटर करेल त्यावेळेस. जर आपल्या डोळ्यांमध्ये लाईटने एंटर केलं नाही तर आपल्याला डार्कनेस दिसणार आहे, तिथं लाईट ॲब्सेंट आहे असं आपण म्हणू शकणार आहोत. आपल्याला लाईट तिथं सेन्स होणार नाही. मग लाईटचं सेन्सेशन कधी होतंय? वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट व्हेन इट एंटर्स इन आवर आईज. ओके, दिस इज अ लाईट ॲज अ वेव. लाईटला जर तुम्ही वेव म्हणून कन्सिडर करत असाल तर या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे, तिचं नेचर ट्रान्सवर्स आहे. लाईटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स प्रेझेंट असतात. इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स, मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. त्यानंतर दोनही व्हायब्रेशन हे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला परपेंडिक्युलर असतात. लाईटच्या प्रोपगेशनसाठी मटेरियल मीडियमची गरज नसते. लाईट ही व्हॅक्यूममधून पण पास होऊ शकते. लाईटचं स्पीड कुठल्या तरी पर्टिक्युलर मीडियममधलं लाईटचं स्पीड हे त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असतं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असल्यामुळं त्या मीडियमच्या परमिटिव्हिटीवरती आणि परमॅबिलिटीवरती पण लाईटचं स्पीड डिपेंड असणार आहे. यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. व्हॅक्यूमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑलवेज इक्वल्स टू 1. एअर मीडियमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अप्रॉक्सिमेटली 1. व्हिजिबल लाईटची वेवलेंथ 400 to 700 नॅनोमीटर आणि लाईटचं सेन्सेशन आपल्याला कधी होणार आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाचे जे की पॉईंट्स आहेत ते की पॉईंट्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बुकमध्ये डिटेल डिस्कशन तुम्हाला दिलेलं आहे, ते डिस्कशन तुम्ही आणखी समजून घेण्यासाठी व्यवस्थित रीड आउट करू शकता. ओके, यानंतर आपण एक महत्त्वाची थिअरी कन्सिडर करणार आहोत की ज्या थिअरीचा यूज करून लाईटचं प्रॉपगेशन, लाईट एका पर्टिक्युलर पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत कशा प्रकारे जाऊन पोहोचते, ते प्रॉपगेशन, लाईटचं ट्रॅव्हलिंग, लाईटचा प्रवास व्यवस्थित समजून घेण्यासाठी ही जी काही थिअरी आहे या थिअरीची गरज आपल्याला पडणार आहे. थिअरीचं नाव आहे हायजेन्स प्रिन्सिपल किंवा हायजेन्स थिअरी. थिअरी आहे हायजेन्स थिअरी. आता हायजेन्स एक सायंटिस्ट होता, सी हायजेन, डच सायंटिस्ट सी हायजेन. याने 1668 मध्ये 1668 मध्ये लाईटला ॲज अ वेव कन्सिडर केलं. In 1668, the Dutch physicist C. Huygens was proposed that the light is a wave and caused by the vibration of particle of the medium. As light is also travels in the vacuum, he assumed that hypothetical medium is present in vacuum also, and that medium is called luminiferous ether. Huygens ने लाईटला वेव नेचर दिले, लाईटला वेव असं कन्सिडर केलं आहे आणि मीडियमचे जे काही पार्टिकल्स असतील ते व्हायब्रेट होऊन वेव एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे असं त्याने सांगितलं आहे. व्हॅक्यूममध्ये लाईटचा प्रवास, लाईटचं ट्रॅव्हलिंग जर एक्सप्लेन करायचं असेल तर त्यांनी व्हॅक्यूममध्ये एक हायपोथेटिकल इमॅजिनरी मीडियम कन्सिडर केलं. त्या मीडियमला इथर मीडियम असं म्हटलं आहे. परंतु हे जे काही मीडियम असणार इथर मीडियम की जे हायजेनने कन्सिडर केलं होतं ते मीडियम ॲक्च्युली प्रेझेंट नाही आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं इव्हिडन्स मिळालेले नाही की व्हॅक्यूममध्ये इथर मीडियम प्रेझेंट असेल की जे हायजेनने कन्सिडर केलं होतं. त्याच्यामुळं ही जी काही हायजेनची थिअरी आहे किंवा इथर मीडियमच्या संदर्भात जे हायजेनने मांडलेलं मत होतं ते मत ॲक्सेप्ट करणं एवढं सोपं नव्हतं. तर जे काही फेनॉमेना आहे, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, हे तुम्ही एक्सप्लेन करण्यासाठी
पार्टिकल नेचरचा कार्पुसला थेअरीचा यूज करू शकत नव्हता. त्यासाठी आपल्याला लाईटला वेव्ह म्हणून कन्सिडर करावं लागत होतं. मग या सर्व गोष्टींचा विचार करून हायजेनने एक थेअरी डिझाईन केली की ज्या थेअरीमध्ये लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर केलं गेलं आहे. ओके, आता ही जी काय हायजेन्स थिअरी आहे ती थिअरी सध्या आपल्या बुकमध्ये किंवा आपल्या सिलेबसला नाही आहे. ही थिअरी जो काय ओल्ड सिलेबस होता त्या ओल्ड सिलेबसमध्ये होती. बट हायजेन्स थिअरी किंवा पुढे जाऊन हायजेन्स प्रिन्सिपल आपल्याला बघायचे की ज्या प्रिन्सिपलचा यूज करून लाईट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचते, एका पर्टिक्युलर प्लेसपासून दुसऱ्या पर्टिक्युलर प्लेसपर्यंत जाऊन पोहोचते. ते लाईटचं प्रॉपगेशन समजून घेण्यासाठी या हायजेन्स थिअरीमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. आता प्रायमरी सोर्स काय असतो बघा, द सोर्स ऑफ लाईट विच इमिट लाईट ऑफ देअर ओन बिकॉज ऑफ देअर टेम्परेचर, the effect of current passing through them and the chemical reaction or nuclear reaction is called primary source of light. प्रायमरी सोर्स मीन्स असा सोर्स की ज्याला स्वतःचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश कशामुळे असू शकतो, एकतर त्याच्या टेम्परेचरमुळं किंवा त्या ऑब्जेक्टमधून पास होणाऱ्या इलेक्ट्रिक करंटमुळं किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये होणाऱ्या केमिकल और न्यूक्लिअर रिॲक्शनमुळं. ह्या तीन गोष्टींमुळं ऑब्जेक्टकडे जर स्वतःचा प्रकाश असेल, त्याचा स्वतःचा तो स्वतः ल्युमिनस सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट असेल तर अशा ऑब्जेक्टला आपण प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहोत. द सोर्स ऑफ लाईट विच इमिट्स द लाईट ऑफ देअर ओन बिकॉज ऑफ देअर टेम्परेचर, द इफेक्ट ऑफ करंट पासिंग थ्रू देम अँड केमिकल रिॲक्शन ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन हॅपन्स बिटवीन देम इज कॉल्ड प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. असा सोर्स की ज्याला स्वतःचा प्रकाश असणारे, स्वतःचं लाईट असणारे, तो स्वतः लाईट इमिट करू शकतो, त्या सोर्सला आपण प्रायमरी सोर्स असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल सन जर कन्सिडर केलं, इफ यू कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ सन, देन इनसाइड द सन देअर आर लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन टेक्स प्लेस. सनच्या आतमध्ये खूप साऱ्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स होणार आहे आणि त्या न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळं सनचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर खूप इन्क्रीज आलेलं असतं आणि त्या टेम्परेचरमुळं सन स्वतःची लाईट इमिट करतो. मग सन हा आहे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. त्यानंतर जर बल्ब तुम्ही ऑब्झर्व केला, बल्ब, तर त्या बल्बमधून इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळं त्या बल्बच्या आतमध्ये जो काही फिलामेंट आहे तो फिलामेंट हीट होणार आणि लाईट इमिट करणार आहे. किंवा फायर क्रॅकरचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर फायर क्रॅकरच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ते फायर क्रॅकर्स बर्न करणार आहात त्यावेळेस त्यातून लाईट इमिट होणार आहे बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स ऑकर्स इनसाइड द फायर क्रॅकर्स. म्हणजे असे जे काही सोर्सेस आहेत की ज्यांना स्वतःचा लाईट आहे, स्वतःचा प्रकाश आहे, त्या सोर्सेसला आपण प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आता सेकंडरी सोर्स ऑफ लाईट जर समजून घ्यायचं असेल तर आपण मून कन्सिडर करूया. मूनकडे स्वतःचा प्रकाश नाही. मून सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट नाही आहे. मून काय करतोय, सनपासून जी काही येणारी लाईट असणार आहे ती लाईट टुवर्ड्स द अर्थ रिफ्लेक्ट करतोय, स्कॅटर्ड करतोय. मग असे जे काही ऑब्जेक्ट्स असतील की ज्यांना त्यांचा स्वतःचा प्रकाश नसणारे, ते सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट नसणारे आणि ते ऑब्जेक्ट दुसऱ्या एखाद्या प्रायमरी सोर्सपासून लाईट स्कॅटर करणारे, रिफ्लेक्ट करणारे अशा ऑब्जेक्टला, अशा सोर्सला आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहोत. द सोर्स ऑफ लाईट विच डू नॉट प्रोड्यूस लाईट of their own but receive from some other source and either reflect or scatter it around are called secondary source of light. For example, moon, all planets, जेवढे काही प्लॅनेट्स आहेत सोलर सिस्टीम मधले ते सर्वच्या सर्व प्लॅनेट हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होणार आहेत. कारण ते सर्वच्या सर्व प्लॅनेट सनपासून लाईट घेणार आहे आणि ती जी काही लाईट सनपासून त्यांना मिळणार आहे ती लाईट सराउंडिंग मीडियममध्ये एकतर रिफ्लेक्ट करतील किंवा स्कॅटर्ड करतील. असे जे काही ऑब्जेक्ट्स असतील त्यांना आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्ट लाईट ह्युमन, ॲनिमल, प्लॅन्ट्स एक्सेट्रा.
ओके, एवढे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत की ज्यांना स्वतःचा प्रकाश नसणार आहे. मग हा झाला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. नंतर वेव्ह फ्रंट म्हणजे काय आहे ते बघा. The locus of all the point of medium at which wave reach simultaneously so that all the points are in the same phase is called wave front. Locus. Locus means the set of points. Locus means what? The set of points. The locus of points of the medium at which wave reach simultaneously so that the points are in the same phase is called wave front. अशा सर्व पॉइंट्सचा सेट की ज्या सेटला ज्या पॉइंट्सला लाईट वेव एकाच वेळी जाऊन पोहोचणार आहे त्या पॉइंटला आपण त्या लोकसला आपण वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहोत. आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय ए हा पॉइंट सोर्स आपण कन्सिडर केलाय आणि त्याच्यानंतर जो काही फर्स्ट सर्कल दिसतोय, फर्स्ट लोकसवरती जेवढे काही पॉइंट्स असणार आहे त्या सर्वच्या सर्व पॉइंटला लाईट एकाच वेळेला जाऊन पोहोचणार आहे, जेणेकरून जेवढे काही लाईट वेव्ज असतील त्या सर्वच्या सर्व लाईट वेव्ज एकाच फेजमध्ये असणार आहेत. त्यानंतर सेकंड सर्कल म्हणजे हा सेकंड वेव्ह फ्रंट झाला, थर्ड वेव्ह फ्रंट झाला, फोर्थ वेव्ह फ्रंट झाला. टाइम चेंज झाला, वेव्ह फ्रंट पण चेंज होणार आहे, वेव्ह फ्रंटची पोझिशन पण चेंज होणार आहे. मग वेव्ह फ्रंट म्हणजे असा लोकस की ज्या लोकसवरच्या सर्व पॉइंट्सला लाईट वेव्ह एकाच वेळेत जाऊन पोहोचणार आहे, जेणेकरून सर्वच्या सर्व पॉइंटला पोहोचलेले लाईट वेव्ह या इन फेज असतील, सेम फेजमध्ये असतील. अशा सेट ऑफ पॉइंटला किंवा अशा लोकसला आपण वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहोत. डायग्राममध्ये तुम्हाला वेव्ह फ्रंट दिसतंय. जर तुम्ही वॉटर वेव्स कन्सिडर केल्या तर शांत अशा तलावामध्ये एक छोटासा दगड जर तुम्ही टाकला तर तिथं वॉटर वेव्ह तयार होत आहे. तर ज्या काही वेव्ज तयार होत आहे तिथे एक सेंटर असतो, ओरिजिन असतो की जिथून वेव्ज ओरिजिनेट होत आहे आणि त्याच्या सराउंडिंगला असे स्मॉल सर्क्युलर रिंग आपल्याला दिसतात, डायग्राममध्ये दिसत आहेत तशा. मग ते असतात वेव्ह फ्रंट. इन केस ऑफ वॉटर वेव्ह द वेव्ह फ्रंट आर द सर्कल विथ सेंटर इज अ पॉइंट ॲट विच डिस्टर्बन्स इज प्रोड्यूस. वॉटर वेव्हच्या बाबतीत वेव्ह फ्रंट म्हणजे ते सर्कल्स असणारे आणि त्या सर्कलचा सेंटर हा तो पॉइंट असणार आहे की ज्या पॉइंटला आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला, ज्या पॉइंटला आपण दगड टाकलेला आहे. ओके, मग वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटची डेफिनेशन आहे लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ द मीडियम ॲट विच वेव्ह रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द पॉइंट्स आर इन द सेम फेज इज कॉल्ड वेव्ह फ्रंट. अँड नाव द टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. हे जे काही वेव्ह फ्रंट आहे याचे काही टाइप्स आहेत. त्यापैकी फर्स्ट टाइप आहे स्पेरिकल वेव्ह फ्रंट. If we consider the point source, then the wave front originating from the point source at a finite distance is called spherical wave front. Point source जर कन्सिडर केला तो सडनली जर तुम्ही ऑन केला तर त्याच्यातून लाईट बाहेर पडणार आहे आणि ती बाहेर पडलेली लाईट एका पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटमध्ये ज्या सरफेसवरती जाऊन पोहोचणार आहे त्या सरफेसचा शेप लाईक अ स्पियर असणार आहे आणि मग त्या वेव्ह फ्रंटला आपण म्हणणार आहोत स्पेरिकल वेव्ह फ्रंट. त्या वेव्ह फ्रंटला आपण म्हणणार स्पेरिकल वेव्ह फ्रंट. द वेव्ह फ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द सोर्स point source at a finite distance is called spherical wave front. This is the surface of sphere at which all the light waves starting from the point source reach simultaneously which are in phase. हा जो काही स्पेरिकल वेव्ह फ्रंट असणार आहे हा असा सरफेस आहे की ज्या सरफेसवरच्या प्रत्येक पॉइंटला येऊन पोचलेली जी लाईट असणार आहे त्या लाईटच्या वेव्स ह्या ऑलवेज इन फेज असणार आहे. आता ही जी काही फिगर आहे या फिगरमध्ये तुम्हाला 3 वेव्ह फ्रंट दिसत आहे. ओ हा जर तुम्ही पॉईंट सोर्स कन्सिडर केला तर ठराविक टाईम इन्स्टंट नंतर जो काही पहिला स्पियर आहे त्या स्पियरच्या सरफेसवरती लाईट जाऊन पोहोचणार आहे. मग तो झाला फर्स्ट वेव्ह फ्रंट ॲट टाईम T1 सपोज. सेकंड जो आहे तो T2 कन्सिडर करूया. T2 या टाईम इन्स्टंटला लाईट वेव्ज सेकंड स्पियरच्या सरफेसवरती जाऊन पोहोचणार. तोही झाला स्पेरिकल वेव्ह फ्रंट सेकंड. आणि थर्ड स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजे हा थर्ड स्पियर असणार आहे. डायग्राममध्ये आपल्याला सर्कल दिसत आहे बट इमॅजिन करताना आपण त्यांना स्पियर कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर ओ ह्या पॉईंटपासून स्टार्ट होणारी जी लाईन आहे आणि वेव्ह फ्रंटला जी नॉर्मल आहे त्या लाईनला आपण म्हणणार वेव्ह
normal. Arrow which are perpendicular to the wave front from the center and represent the direction of propagation of wave is called wave normal. अशी लाईन की जी सोर्स पासून स्टार्ट होते, वेव फ्रंटला परपेंडिक्युलर असते आणि ज्या डायरेक्शननी लाईट प्रोपगेट होणार आहे ती डायरेक्शन रिप्रेझेंट करते, अशा लाईनला आपण वेव नॉर्मल असं म्हणणार आहोत. डायग्राममध्ये 3 वेव नॉर्मल्स आपल्याला दिसत आहे. हा झाला स्पेरिकल वेव फ्रंट. वेव फ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द point source is called spherical wavefront. On the surface of spherical wavefront, light wave reach simultaneously so that the light waves are always in phase at all the point on the spherical wavefront. Now the next type of wavefront is a plane wavefront. At very large distance from the point source, a small part of spherical wavefront is a plane and it is called plane wavefront and the waves are called plane waves. आता आपण स्पेरिकल वेवफ्रंटचा खूप छोटासा पार्ट कन्सिडर करणार आहोत. खूप लार्ज डिस्टन्सवरती पॉईंट सोर्स पासून खूप लार्ज डिस्टन्सवरती प्रोड्यूस झालेला जो काही स्पेरिकल वेवफ्रंट असणार आहे की जो खूप लार्ज स्पेरिकल वेवफ्रंट आपल्याला मिळणार आहे आणि त्या स्पेरिकल वेवफ्रंटचा जर छोटासा पार्ट कन्सिडर केला तर तो छोटासा जो पार्ट आहे तो पार्ट हा एक्झॅक्टली प्लेन आपल्याला मिळणार आहे. मग असा जो काही वेवफ्रंट असेल त्याला आपण प्लेन वेवफ्रंट म्हणणार आहोत. ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट सोर्स अ स्मॉल पार्ट ऑफ द स्पेरिकल वेवफ्रंट इज अ प्लेन अँड इट इज कॉल्ड प्लेन वेवफ्रंट. ओके, अँड द वेव्स विच प्रोड्यूस द प्लेन वेवफ्रंट आर कॉल्ड प्लेन वेव्स. डायग्राममध्ये 3 प्लेन वेवफ्रंट्स आपल्याला दिसत आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता जर इथं वेव नॉर्मलचा विचार केला तर वेव नॉर्मल सगळे एकमेकाला पॅरलल दिसणार आहेत. इन फिगर द प्लेन वेवफ्रंट, फिगर शोज द प्लेन वेवफ्रंट ॲट डिफरंट इन्स्टंट ऑफ टाइम. इन केस ऑफ प्लेन वेवफ्रंट द वेव्स आर नॉर्मल, वेव्स नॉर्मल आर पॅरलल टू इच अदर. डायग्राममध्ये ते आपल्याला दिसतंय की प्लेन वेवफ्रंटच्या बाबतीत जे काही वेव नॉर्मल्स आहेत ते पॅरलल असणार आहे. त्यानंतर लास्ट टाईप आहे वेवफ्रंटचा सिलेंड्रिकल wavefront. The wavefront originating from a linear source or slit, sorry इथं स्लेट झालं, SLATE झालंय, SLIT पाहिजे, स्लिट इज कॉल्ड सिलेंड्रिकल वेवफ्रंट. आपल्याकडे जर स्लिट असेल, अशी एक लांब ट्यूब असेल की जी ट्यूब लाईट इमिट करते, तर त्या स्लिट पासून, त्या लिनियर सोर्स पासून प्रोड्यूस होणारा जो काही वेवफ्रंट असणार आहे तो वेवफ्रंट आपल्याला सिलेंड्रिकल शेपचा मिळणार आहे. म्हणून अशा वेवफ्रंटला आपण सिलेंड्रिकल वेवफ्रंट असं म्हणणार आहोत. द वेवफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ लिनियर सोर्स ऑर स्लिट इज कॉल्ड सिलेंड्रिकल वेवफ्रंट. अशा लिनियर सोर्सपासून किंवा एखाद्या लिनियर स्लिटपासून प्रोड्यूस होणारा जो वेवफ्रंट आहे त्या वेवफ्रंटला आपण सिलेंड्रिकल वेवफ्रंट असं कन्सिडर करू शकतो, असं म्हणू शकतो. हे 3 टाईप्स झाले वेवफ्रंटचे. फर्स्ट टाइप आहे स्पेरिकल वेवफ्रंट. स्पेरिकल वेवफ्रंट हा ऑलवेज पॉइंट सोर्स पासून प्रोड्यूस होणार आहे. द वेवफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स इज कॉल्ड स्पेरिकल वेवफ्रंट. इन स्पेरिकल वेवफ्रंट द वेव नॉर्मल्स आर स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स and perpendicular to the spherical wavefront and gives the direction of propagation of light. Second type is plane wavefront. At very large distance from the point source, a small part of the spherical wavefront is a plane. Point source पासून खूप जास्त डिस्टन्स वरती असणारा जो काही वेवफ्रंट असणार आहे स्पेरिकल वेवफ्रंट, त्या स्पेरिकल वेवफ्रंटचा छोटासा पार्ट आपण कन्सिडर केला तर तो छोटासा पार्ट हा आपल्याला प्लेन दिसणार आहे आणि त्याला आपण म्हणणार आहोत प्लेन वेवफ्रंट. आणि हा प्लेन वेवफ्रंट प्रोड्यूस करणारे जे काही वेव्ज असणार आहे त्या वेव्जला आपण म्हणणार प्लेन वेव्ज. आणि जर प्लेन वेवफ्रंट आपण कन्सिडर केले तर त्या प्लेन वेवफ्रंटला जे नॉर्मल्स असणार, परपेंडिक्युलर्स असणार, ते परपेंडिक्युलर्स असणार वेव नॉर्मल्स. आणि प्लेन वेवफ्रंटच्या बाबतीत हे सर्व वेव नॉर्मल्स ऑलवेज एकमेकाला पॅरलल असणार आहेत. ओके,
थर्ड टाईपला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट, स्लिट किंवा लिनियर सोर्सपासून प्रोड्यूस होणारा जो वेव्हफ्रंट असतो त्याला आपण सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणणार आहोत. ओके, आता या पूर्ण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये चॅप्टर जो काय वेव्ह ऑप्टिक्स होता, या वेव्ह ऑप्टिक्सचं हे इंट्रोडक्टरी लेक्चर असणार. या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी लाईटच्या रिलेटेड की ज्या पूर्ण पुढचा चॅप्टर पुढं जो काही चॅप्टर आपला रिमेनिंग आहे तो समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही एकदा दोनदा तीनदा वाचून व्यवस्थित समजून घेणार आहात. ओके, थँक्यू.